आपण बनवणार आहे क्रेप, फ्रेंच क्रेप। तर इथे मी घेतलेलं आहे मैदा, कॉर्नफ्लोअर, साखर, मीठ, मेल्ट केलेलं बटर आणि दूध। तर हे जे कॉर्नफ्लोअर आहे ह्याच्याऐवजी तुम्ही अंडा पण वापरू शकता, पण जर का तुम्ही अंडा वापरत नसाल तर हे कॉर्नफ्लोअर पण वापरू शकता। तर इथे मी मैदा घेतलाय आणि मी त्याच्यात थोडासा कॉर्नफ्लोअर ॲड करणार आहे आणि साखर आणि मीठ पण आत्ताच घालायचं आहे आणि ह्याला मी विक्सने मिक्स करून घेणार। आता मी हे माझं मिक्स करून झालेलं आहे। आता मी त्याच्यात दूध ॲड करणार आहे। मी दूध पण थोडंसं ॲड करून झालेलं आहे। आता ह्याला पण मी मिक्स करून घेणार आहे। तर ही अशी जी कन्सिस्टन्सी जी आहे ही आपल्याला अशी पाहिजे। तर अजून मी थोडंसं अजून मिक्स करणार आहे। तर मिक्स करून झाल्यावर मी तुम्हाला कन्सिस्टन्सी दाखवते। आता ही अशी आपल्याला कन्सिस्टन्सी पाहिजे। तर अजून मी थोडंसं मिक्स करतो। ही अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, अगदी पाणी पाणी पण नको, थोडंसं बॅटर सारखं पाहिजे। तर आता असं माझी कन्सिस्टन्सी झालेली आहे। आता ह्याच्यात आपण थोडंसं बटर घालून घेऊया। आपल्याला पूर्ण सगळं वाला बटर नाही घालायचं आहे, कारण की आपल्याला थोडंसं बटर नंतरसाठी पण ठेवायचं आहे। आता मी ह्याचं अर्धं साधारण बटर घालून घेतो ह्याच्यात आणि त्याला मी परत मिक्स करतो। एक असं या कढईला जे असं पूर्ण फिट करेल असं एक आपल्याला झाकण पाहिजे। ते मी आता या असं कढईवर ठेवून देणार। असं हे आपल्याला असं साधारणपणे 1.5-2 तासांसाठी ठेवायचं आहे। 2 hours later आपण क्रेप परतायला सुरू करूया। तर आता मी इथे थोडंसं असं आपण उरलेलं बटर काढून घेतलंय, त्याला उलटण्याने असं सगळीकडे असं स्प्रेड करतो। आता मी हे क्रेपचं बॅटर तव्यावर टाकणार आहे। असं हे क्रेपचं बॅटर आता तव्यावरती टाकलेलं आहे। आता आपल्याला साधारण 2 ते 3 मिनिटं थांबायचं। आता आपण दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भाजून घेऊया। आता हे क्रेप झालेलं आहे। आता ह्याच्यावर आपण चॉकलेटचा सॉस घालूया। असा मी चॉकलेटचा सॉस घातलेला आहे ह्याच्यावर। आता या चॉकलेटच्या सॉसला मी स्प्रेड करणार आहे। असा अख्खा क्रेप मी या चॉकलेटच्या सॉसला स्प्रेड केलेला आहे आणि आता या क्रेपला फक्त फोल्ड करायचं आहे। तुम्ही या क्रेपवरती स्ट्रॉबेरी आणि क्रीम वगैरे पण असं घालू शकता।